Amazonने 16,000 इंजिनियर्सला ले ऑफ केलं आणि $200 बिलियन गुंतवणूक आता AI मध्ये करत आहे. मग एक्झॅक्टली तुमच्या करिअरचं काय होईल? Amazon वेब सर्व्हिसेस म्हणजेच AWS चा रेव्हेन्यू 24% ने वाढलेला आहे. क्लाउड बिझनेस वाढलेला आहे. AI प्रोडक्ट लॉन्च होत आहेत. ऑटोमेशन सिस्टीम जे आहेत ते अपस्केल होत आहेत आणि स्केल आउट होत आहेत. आणि दुसरीकडे AI मुळे कंपनी हे हजारो इंजिनियर्सला ले ऑफ करत आहे. तर ही कुठेतरी कॉस्ट कटिंग नाहीये, तर ही आहे स्किल शिफ्टिंग. कारण कंपनी जे आहे ते AI वरती अब्जावधी रुपये इन्व्हेस्ट करायला रेडी आहे. बट त्यांना ट्रेडिशनल कोडर्स नको आहेत जे की त्यांचं काम हे कमी स्पीड मध्ये करतील. तर तुम्ही जर एक जॉब करत असाल तर तुम्हाला पण ह्या जॉबची इन्सिक्युरिटी येत असेल, असं वाटत असेल की आपला जॉब जाणार तर नाही ना. एखाद्या कंपनीसोबत आपण लॉयल आहे तर ती कंपनी AI मुळे आपल्याला रिप्लेस तर करणार नाहीये ना. कारण हे जे आहे ते पर्टिक्युलरली ज्या कामामध्ये तुमचं रिपिटेटिव्ह काम आहे ते ऑटोमेटेड ते करून टाकतात. तर त्यामुळे AI मुळे फक्त काम सोपं नाही झालेले, तर AI मुळे जे काही काम आहे ते पूर्ण कम्प्लिटली इलिमिनेट होते. तर इथे एक आता असा ट्विस्ट आहे की Amazon सारख्या कंपनीज हे ट्रेडिशनल कोडर्सला सर्च करत नाहीये, तर ते AI इंजिनियर्स असतील, क्लाउड आर्किटेक्ट असतील किंवा ऑटोमेटेड स्पेशालिस्ट असतील यांच्या शोधात आहेत. आणि यालाच म्हणतात AI इन्फ्रास्ट्रक्चर पॅराडॉक्स. यामध्ये कंपनीजला फक्त कोड लिहिणारे कॅन्डिडेट नकोय, तर त्यांना पायथन विथ AI मध्ये डिप्लॉय करणारे इंजिनियर्स हवेत. त्यांना डेटा सायंटिस्ट हवे ज्यांना पूर्ण प्रोफेशनल नॉलेज आहे. असे इंजिनियर्स हवे ज्यांना क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचं कम्प्लिटली एक्सपर्टीज नॉलेज आहेत आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये ते एक्सपर्टीज आहेत. सो फ्युचर बिलॉंग्स टू सिस्टीम इंजिनियर्स, AI मेंटेनर्स आणि ऑटोमेशन इंजिनियर्स. तर त्यामुळे ABC ट्रेनिंग मध्ये जर ह्या फ्युचर्स मध्ये तुम्हाला तुमचं करिअर बिल्डअप करायचं असेल तर तुम्हाला PLC, SCADA, डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कम्प्युटिंग अशा सॉफ्टवेअरचं नॉलेज हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तुम्हाला जर इन्सिक्युरिटी असेल की प्रत्येक सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, IT आणि कम्प्युटर इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला की एक्झॅक्टली आपलं करिअर हे AI ने रिप्लेसेबल होणार आहे का. सो तुम्ही पण हे AI मुळे जॉब कमी होणार आहेत का AI मुळे जॉब वाढणार आहेत असं तुम्हाला काय वाटतंय त्याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा.